एकीकडे राज्यभरात रंगपंचमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत, तर एकीकडे छत्रपती संभाजीनगरातील पोलीस आयुक्त कार्यालयासमोर असलेल्या टॉवरवर एक तरुण चढला आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता। यावेळी या घटनेची माहिती मिळताच सिटी चौक पोलीस आणि समुद्राचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते आणि वर चढलेल्या तरुणाचे बचाव कार्य या पथकाकडून सुरू करण्यात आलं होतं। तब्बल अर्धा पाऊण तास अग्निशमक दल आणि पोलीस पथक यांनी परिश्रम घेऊन त्या तरुणाला खाली उतरवलं। त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात त्या तरुणाला उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे। तर प्रेम प्रकरणातून हा तरुण टॉवरवर चढल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। पाय अडकून ठेवला ए वरती घे पाय अडकला आज संपूर्ण देशभर होळी हा उत्सव आणि धुलीवंदन साजरा केला जातोय। तर असं असताना हिंगोली जिल्ह्यातील धुलीवंदन सण हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। नागरिक एकमेकांच्या अंगावर कोरड्या रंगाची उधळण करत पर्यावरण पूरक असा उत्सव हा साजरा करताना दिसतात। तर जिल्ह्यातील विविध ठिकाणी धुलीवंदनाच्या दिवशी नागरिक, महिला तसेच लहान लहान मुलं आपल्या मित्रांचे आपसी मतभेद विसरून एकात्मतेचे दर्शन घडवण्यात आले। तर एकमेकांवर कोरड्या रंगाचा वर्षाव करत एकमेकांना रंग लावत हा उत्सव उत्साहाने साजरा करताना ते दिसतात। तर एवढंच नाही तर तांड्या, वस्त्या आणि बंजारा समाजाच्या वतीने सुद्धा आगळा वेगळा कार्यक्रम राबवून होळीच्या 4 दिवसापासूनच बंजारा समाजाच्या महिलांकडून पारंपरिक वेशभूषा परिधान करत होळी हा सण साजरा करत पोरा देवीला जाऊन दर्शन घेऊन उत्सवाची सांगता केली जाते। काहीतरी सेवार भयो तारो टाडो काजुरिया सेवार भयो
ब्राह्मणवाडा येथे सुद्धा बंजारा समाजाच्या वतीनं हा उत्सव साजरा केला जात आहे. या सणानिमित्त धुलीवंदनाचे सण पिढी परंपरापासून आजी बाप दादा आज्यापासून साजरा केला जातो आमचा सण. काय महत्त्व आहे या सणाचं? हे आमचा सण लय महत्वाचा आहे. होळीचा दिवाळीपेक्षा बाकी सगळ्या सणापेक्षा हे सण महत्वाचा आहे. वंदन आहे शिवालाची जेवण ते करतं का तसं आम्ही साजरपणा करत असतो. आम्हाला माहीत असते की आमची होळी आहे. उसात जर गेलो तर आम्ही पर्यंत गावावर येत असतो. ब्राह्मणवाड्यावर कोठे कामाधंद्याला पुत्र गेले असेल तरी आम्ही बोलून घेत असतो. आमची होळी साजरी करत असतो. आम्ही साजरी केल्यापर्यंत आमचा बाणा नसून आमची होळी जागृत करत असतो. आम्ही समाज आमचा लय भारी आहे. पण आम्ही उस्तवणार लोक आहेत. आम्ही उसात जर लोक गेले तर आम्ही बोलून घेत असतो. शिमगा साजरा करत असतो. आमची आजेपासून पंजाबपासून आमची होळी जागृत आहे. आमचा सण लय भारीचा आहे. होळी आहे. होळी म्हणजे आमचा शेवटीचा आमचा मालप्रतिमीचा मालक आहे. केलं आता आज धुळवडीचा सण साजरा करण्यात येते. सगळ्या महिलासोबत घेऊन खेळून आम्ही खेळून बोलून चालून होळीचा सण साजरा करायला. आज धुळवडीचा आजचा दिवस आहे आमचा. आणि उद्यापासून आमची पाग असते. उद्यापासून तर होळी सण साजरा करून आमचं धुळवंदनाचं साजर करायला आमच्यासोबत सगळे सगळे लोक आहेत. आमच्या सगळं बांधव भाऊ भगिनी बहिणी आम्ही सगळं एकत्र राहून सगळं एक सण साजरा करतो.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वांद्रे, अंधेरी, लोअर परळ, दादर, वाशी टोलनाका आणि दक्षिण मुंबई यासारख्या भागात विशेष तपासणीची मोहीम सुरू आहे. शेगावात होळीचे पूजन करत श्री गजानन महाराज संस्थानमध्येही होळी पेटली गेली. तर होळी रे होळी पुरणाची पोळी असं म्हणत आनंदाने साजरा केला जाणारा सण रंग, उत्साह आणि एकोपा वाढवणारा आहे. तर बुलढाणा जिल्ह्यातही होळीचा उत्साह शिगेला पोहोचला होता. दरवर्षीप्रमाणे यंदाही शेगावच्या श्री संत गजानन महाराज संस्थामध्ये मोठ्या थाटामाटात, जल्लोषात आणि पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करण्यात आली. चांदिवलीमध्ये आमदार दिलीप लांडे यांनी समतेची धुळवड साजरी केली आहे. तर चांदिवलीमध्ये आमदार दिलीप लांडे यांनी समतेची धुळवड साजरी केली. यावेळी परिसरातील सर्व धर्मातील नागरिक एकत्र आले आणि त्यांनी इको फ्रेंडली धुळवड साजरी केली. तर चांदिवली परिसरात मिश्र वस्ती असल्यामुळे या परिसरात धुळवडीच्या दिवशी धार्मिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी आमदार दिलीप लांडे यांनी सर्व धर्मीयांना एकत्र येत समतेची धुळवड साजरी करण्याचं आवाहन केलं होतं. तर त्यानंतर कुठलाही अनुचित प्रकार न घडता या ठिकाणी इको फ्रेंडली धुळवड साजरी केली आली. संपूर्ण देशामध्ये, जगामध्ये होळी उत्सव सुरू आहे आणि या होळीच्या निमित्तानं आज रंगपंचमी, या सर्व सणांच्या निमित्ताने आज या ठिकाणी सर्व धार्मिक, प्रांतिक, भावनिक लोकांना या ठिकाणी आपल्या सणामध्ये सामील होण्यासाठी सर्वांना एकत्र करून, सर्वांच्या भावनांचा आदर करून या ठिकाणी सर्व सर्व कलर एकत्र करून, सर्वांच्या भावनांचा संगम करून या ठिकाणी आज होळी उत्सव आयोजित केलेला आहे. आणि या होळी उत्सवानिमित्ताने आज आपण पाहिलं असेल मोठ्या संख्येने या ठिकाणी लोक आपली प्रथा आणि परंपरा, आपल्या भावना या ठिकाणी सणाच्या निमित्तानं या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहेत. हा सण गेल्या अनेक वर्ष अशाच पद्धतीने आपल्या सणाची परंपरा आणि आपली संस्कृती जतन करण्याची, वाढवण्याची या ठिकाणी प्रयत्न केला जातो. आणि त्याला सहकार्य म्हणून या संपूर्ण चांदिवली विभागातील सर्व या कलरमध्ये सामील होणारे सर्व प्रांतातील लोक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो. असाच आपले सण, असंच आपली प्रथा आणि परंपरा, आपली संस्कृती टिकली पाहिजे, वाढली पाहिजे, यासाठी सर्वांनी सहकार्य करावं. बदलापुरात माजी नगरसेवकाला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 50 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आलाय. तर या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी गुन्हा दाखल करत 4 आरोपींना बेड्या ठोकल्यात. बदलापूरमधील माजी नगरसेवक शैलेश बडनेर यांना महिन्याभरापूर्वी एका अज्ञात नंबरहून व्हॉट्सअपवर एक व्हिडिओ कॉल आला होता. तर या व्हिडिओमध्ये त्यांचे अश्लील फोटो होते. हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत समोरच्याने त्यांच्याकडे 50 लाख रुपयांची खंडणी मागितली. तर
सुरुवातीला हा खोडसाळपणा वाटल्यानं वडनेर यांनी त्याकडे लक्ष दिलं नाही. मात्र खंडणीखोरांचा तगादा वाढल्यानंतर वडनेर यांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली आहे. तर या तक्रारीची गंभीर दखल घेत बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर आणि राजेश गज्जल यांनी या तांत्रिक तपास करत बदलापूर मधूनच 4 जणांना बेड्या ठोकल्यात. तर अक्षय उर्फ बकरी गोविंद जाधव, रोनित दयानंद आडरकर आणि दीपक मधुकर वाघमारे तसेच पुष्कर हरिदास कदम अशी या चौघांची नावं आहेत. तर या सर्वांना 12 मार्च रोजी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना 15 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या चौघांपैकी अक्षय उर्फ बकरी जाधव आणि दीपक वाघमारे या दोघांवर यापूर्वी अंबरनाथमध्ये एका नामांकित डॉक्टरच्या घरावर कोट्यावधी रुपयांचा दरोडा टाकल्याचा गुन्हा दाखल आहे. तर त्या गुन्ह्यातून जामिनावर सुटल्यानंतर झटपट पैसे कमवण्याच्या उद्देशाने त्यांनी माजी नगरसेवक शैलेश वडनेर यांना खंडणीसाठी धमकी दिली आहे. मात्र बदलापूर पूर्व पोलिसांनी त्यांचा हा डाव हाणून पाडत त्यांना पुन्हा एकदा बेड्या ठोकल्यात. बदलापूर पूर्व शहरामध्ये माजी नगरसेवक एक आहेत. वेळोवेळी ते जे आहेत आरोपी फिर्यादीकडे मागणी करत होते की तुझे अशील फोटो तुझ्या नातेवाईकांना तुझ्या घरच्यांना पाठवून तुझी बदनामी करेल आणि तू तात्काळ त्यासाठी आम्हाला 50 लाख रुपये दे. तर आम्ही 4 टीम तयार केल्या होत्या. वेळोवेळी वेगवेगळ्या भागामध्ये कर्जत असेल, अंबरनाथ असेल, पनवेल असेल ह्या भागामध्ये टीम पाठवून फॉलोअप घेत होतो. आम्ही एक टीम त्याच्यामध्ये आम्हाला विशाखापट्टणम किंवा त्या साऊथकडे भागात आम्ही रवाना केली आणि त्याच कालावधीमध्ये आम्हाला आरोपी ह्याच भागातले असल्याचे त्याच वेळेस बरोबर समजलं आणि आम्ही हे आरोपी सगळे ताब्यात तांत्रिक विश्लेषणाद्वारे घेतलेले आहेत. फिर्यादीकडे पैसे असल्याचं त्यांना माहिती आहे, ते ह्याच भागातले आहेत म्हणून त्यांनी तो प्रयत्न केला. अंबरनाथमध्ये आज युवा सेनेचे युवा रंग महोत्सव पार पडला असून या महोत्सवात डीजेच्या तालावर तरुणाईने ठेका धरत धुळवड साजरी केली आहे. माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर, मनीषा वाळेकर, माजी उपनगर अध्यक्ष राजू वाळेकर, युवासेना कल्याण भिवंडी लोकसभा निरीक्षक आणि माजी नगरसेवक निखिल वाळेकर यांनीही यावेळी तरुणाईसोबत ठेका धरला. अंबरनाथ पूर्वेच्या साई सेक्शन मधील अटल उद्यानात हा युवा रंग महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी डीजे बिन्नी आणि डीजे सिम यांनी एकापेक्षा एक गाणी वाजवत उपस्थितांना ठेका धरायला भाग पाडलं. तर या कार्यक्रमाला तरुणाईने प्रचंड मोठा प्रतिसाद देत गर्दी देखील केली होती. अंबरनाथच्या पूर्व भागामध्ये आम्ही युवा रंग महोत्सव हा कार्यक्रम गेल्या वर्षी देखील ठेवला होता आणि यंदा देखील ठेवलेला आहे. आपण पाहत असाल या तरुणाईचा लहान मुलांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत इथे या तरुणाईने फार आनंद ते लुटत आहेत. रंगीबेरंगी कलरमध्ये रंगामध्ये न्हावून जात आहेत आणि होळी हा सणच उत्साहाचा आनंदाचा असतो आणि तमाम अंबरनाथच्या कानाकोपऱ्यामधून इथे येऊन आपल्याला नाचताना दिसतात. आम्ही इथे सर्वांसाठी फूड स्टॉल असतील, नॅचरल कलर्स असतील, लहान मुलांसाठी स्टॉल्स असतील, गेम्स असतील, त्याचप्रमाणे रेन डान्स असेल, महिलांसाठी झुंबा विथ डान्स, फिटनेस फर्स्ट या संकल्पनेतून लाडक्या बहिणींसाठी देखील आम्ही झुंबाचा इथे कार्यक्रम घेतला. अशा विविधतेने नटलेला हा युवा रंग महोत्सव याचं हे दुसरं वर्ष. डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब आमचे खासदार आणि अरविंद वाळेकर साहेब आमचे शिवसेना शहर प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवासेना अंबरनाथच्या शहराच्या वतीनं माझे सर्व युवासेनेचे वरिष्ठ आणि युवासेनेचे अंबरनाथचे सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून हा भव्य दिव्य असा कार्यक्रम आपण इथे बघत आहात. 2 मिनिटाचा ब्रेक आहे. समोर रेन डान्स चालू आहे, फूड स्टॉल आहेत, सगळे विविध रंगाचे कलर आहेत. संपूर्ण अंबरनाथ तुम्हाला विविध रंगाने नटलेलं दिसत आहे. काळा रंग तुम्हाला कुठेच दिसत नाही आहे आणि असा रंग आपण इथे बघतो. अंबरनाथकरांना अशीच विविध रंगांची सवय, अंबरनाथकरांना विविध रंगीत विकास कामांची सवय. तर मी याच अनुषंगाने आजच्या होळीच्या दिवशी सर्व अंबरनाथकरांना असंच चांगले रंगीबेरंगी विकास कामे अंबरनाथ शहरामध्ये होत
अशा शुभेच्छा देतो आणि आमच्याकडून शिवसेनेकडून वाळेकर परिवाराकडून या अंबरनाथसाठी असंच चांगलं करण्याचं आश्वासन मी या निमित्ताने आपल्याला सर्वांना देतो आणि होळीच्या देखील शुभेच्छा देतो. धन्यवाद. भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी धुळवड साजरी केली आहे. तर जालन्यात भाजपचे नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उत्साहात धुळवड साजरी केली आहे. सहकाऱ्यांना रंग लावून दानवे यांनी धुलीवंदन सण साजरा केलाय. जालना जिल्ह्याभरात धुळवडीचा मोठा उत्साह पाहायला मिळत असून भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी आपल्या भोकरदन इथल्या निवासस्थानी संगीताचा मनमुराद असा आनंद घेऊन सहकाऱ्यांना कोरडे रंग लावून धुळवड साजरी केली आहे. अरे नेत्याचा दादा रावसाहेब दादा अरे आहे मागच घे मागच मोबाईल अरे नेत्याचा दादा ना रावसाहेब दादा आहे दिल्लीच्या त्यांचा सुगंध येतोय महाराष्ट्राच्या अरे नेत्याचा दादा रावसाहेब दादा आहे दिल्लीच्या नेत्याचा दादा ना रावसाहेब दादा आहे दिल्लीच्या त्यांचा सुगंध येतोय महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या त्यांचा सुगंध येतोय महाराष्ट्राच्या आहे 10 पटी भारी आहे 10 पटी भारी मराठवाड्याच्या नेत्यावर नवा म्हणून क्रांती नाही होई कुणाला पाटलाना अशी किनिया केली रावसाहेब पाटलाना आपण मराठवाड्यात कधी दिल्ली दादामुळे कोणी दिल्ली लोट राहिलाय नंबर आला अशी किमिया केली रावसाहेब पाटलाना अरे दिल्लीला वाढवलं न जालना दिल्लीला वाढवलं जालना जिल्ह्याचं वजन दिल्लीला वाढवलं जालना जिल्ह्याचं वजन अशी किमिया केली रावसाहेब पाटलाना अशी किमिया केली रावसाहेब पाटलाना अरे दिल्लीला वाढवलं जालना जिल्ह्याचं वजन दिल्लीला वाढवलं सोलापूर शहरात बर्ड फ्लूचा शिरकाव मागील काही दिवसात अचानक मृत पावलेल्या कावळ्यांच्या मृत बर्ड फ्लूमुळेच झाल्याचं स्पष्ट झालंय. भोपाळ इथल्या लॅबमधून मृत कावळ्यांचे रिपोर्ट हे बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आढळल्याने सोलापूर महापालिका आणि पशुसंवर्धन विभाग हे ॲक्शन मोडवर आलेत. तर सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज तलाव, श्री सिद्धेश्वर महाराज तलाव, खंदक बाग या परिसरात मागील काही दिवसात 50हून अधिक कावळ्यांचा मृत्यू झालाय. या कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचं स्पष्ट झाल्याने मृत कावळे आढळून आलेले परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात आलंय. या कावळ्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूने झाल्याचं स्पष्ट झालं असून मृत कावळे आढळून आलेले परिसर निर्जंतुकीकरण करण्यास सुरुवात झालेली आहे. तर मृत कावळे आढळून आलेले परिसर हे नागरिक फिरण्याचे परिसर असल्यानं खबरदारी म्हणून 21 दिवस बंद केले जाणार आहे. तर 1 किलोमीटर परिसरातील चिकन शॉपमधील कोंबड्यांची देखील तपासणी होणार आहे आणि आरोग्य विभागातर्फे 1 किलोमीटर परिसरातील आजारी नागरिकांची देखील माहिती घेतली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. नमस्ते, मी डॉक्टर विशाल येवले, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त सोलापूर. आपल्याकडे मागच्या आठवड्याभरामध्ये ज्या घटना घडत आहेत, ज्या कावळ्यामधली अनैसर्गिक मॉर्टॅलिटी किंवा अनैसर्गिक मृत्यू घडते, त्या अनुषंगानं प्रशासन कायमच अलर्ट मोडमध्ये असतं. परंतु काल त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आपण ॲक्शन मोडमध्ये आलेलो आहोत. ह्याच्यामधली साधारणतः प्रक्रिया अशी असते की अनैसर्गिक मृत्यू, पोस्टमॉर्टम, प्राथमिक अंदाज, सॅम्पल पाठवणे आणि सॅम्पलचा रिझल्ट होकारार्थी नकारार्थी आला तर आपण आपल्या अंदाजानं पुढे चाललो आहे. परंतु ज्या दिवशी सॅम्पल होकारार्थी आले तेव्हा प्रशासन याच्यामध्ये पशुसंवर्धन आणि गृह विभाग यांच्या वतीने इतर सर्वच विभाग याच्यामध्ये ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत. ॲक्शन मोडमधील घटना जर घडल्या तर ह्याच्यात करायचं काय, नॅशनल ॲक्शन प्लॅन मॉडिफाईड 2021 यानुसार कार्यवाही करायची. त्याच्यामध्ये डिटेली सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर आता सध्या रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आमच्या वरिष्ठ माननीय आयुक्त महोदयामार्फत
वेगवेगळ्या विभागांना या संदर्भात पत्रव्यवहार झालेला आहे. ह्याच्यामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक सोलापूर यांना या म्हणजे बर्ड फ्लू संदर्भातल्या आजारातली लक्षणं असलेल्या केसेसकडे विशेष लक्ष देण्यास सांगितलेलं आहे. तसेच या आजाराच्या दृष्टीने लागणारी औषधं किंवा प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू जसे की PPE किट किंवा फवारणी करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी, सॅनिटायझेशन या सगळ्या गोष्टीसाठी पुरेसा साठा करून ठेवा म्हणून वेगवेगळ्या विभागांना त्या पद्धतीचं पत्र गेलेलं आहे. आपण कालच याच्यामधील कार्यवाहीनुसार आजार नोटिफायबल आहे, तर आपण कालच नोटिफिकेशन काढलेलं आहे. नोटिफिकेशननुसार प्रत्येक विभागाच्या प्रत्येक वरिष्ठ अधिकाऱ्याला काय कार्यवाही करायची या संदर्भामध्ये त्यांच्याकडे सध्या इनिशिएशन झालेली आहे प्रोसेस. आता आपले पुढची स्टेप अशी असणार आहे की आत्तापर्यंत जंगली पक्ष्यामध्ये आढळतो आहे. जेव्हा आपल्या घरगुती पक्ष्यामध्ये जसं की डोमेस्टिक फाऊल म्हणजे घरगुती कोंबड्यामध्ये हा जर आजार आढळला तर आपल्याला ह्याच्यामध्ये अजून स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यायची आहे. ॲक्शन घेण्यासाठी सगळा प्लॅन तयार आहे. आमच्या रॅपिड रिस्पॉन्स टीम म्हणजे शीघ्र कृती दल हे तयार झालेले आहेत. ते आमचे कायमच तयार असतात, परंतु आता आपण त्यांना पूर्ण जे लागणारी जी सुविधा आहे किंवा जे काही करायची ॲक्शन आहे त्याची उजळणी झालेली आहे आपली. आणि सध्या जे की आपल्या जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयामार्फत आज अगदी आपण पाहिलं सणासुदीच्या दिवशीसुद्धा सकाळपासून टीम कार्यरत आहेत, कारण ही एक प्रकारची हेल्थ इमर्जन्सी असू शकते. आपल्याला इनिशियल स्टेजवरच जर याच्यावर कंट्रोल मिळवला तर ही जी इमर्जन्सी वाढण्याऐवजी जागच्या जागेवर कमी होण्यासाठी मदत होईल. त्या दृष्टीने सर्व काही प्रयत्न केले जात आहेत. आपण सॅम्पल कलेक्ट करून 1-2 दिवसाच्या अंतरानं सॅम्पल पाठवणार आहोत आणि जर घरगुती कोंबड्यांमध्ये जर आजार आढळला तर पुढील कार्यवाही केली जाईल. आणि जर आजार आढळला नाही तर आपल्याला दक्ष राहून या प्रकारची मॉर्टॅलिटी अजून कुठं होते, अशा प्रकारची मरतूक, अनैसर्गिक मरतूक कुठं होते याच्याकडं लक्ष ठेवणं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. जर या प्रकारची मरतूक आढळली तर घाबरून न जाता किंवा सदर पक्षांना स्वतः टच न करता आमच्या विभागाकडं किंवा सोलापूर महानगरपालिका किंवा इतर कुठल्याही आपले दवाखाने ऑल ओव्हर महाराष्ट्र सगळीकडेच आहेत. जिथे कुठं आढळेल आपण आमच्या विभागाशी संपर्क करा किंवा वन विभाग समजा जंगली पक्षी असतील तर वन विभागाशी संपर्क करा, जेणेकरून त्याचं प्रॉपर डिस्पोजल होईल. कारण हा व्हायरस आहे, याला ट्रीटमेंट नाही. आजार झाल्यानंतर त्याला करण्याजोग्या गोष्टी फारशा नसतात. आजार होऊ नये यासाठी दक्षता घेणं आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. याच्यामध्ये मेनली समजा कोंबड्यामध्ये हा जर पॉझिटिव्ह आला तर आपण कोंबड्यांचं कलिंग करतो, अंडेसुद्धा डिस्ट्रॉय करतो आणि पशुखाद्य 1 किलोमीटरच्या परिसरातलं पशुखाद्य घेऊन रीतसर पंचनामा करून त्याचं आपण विल्हेवाट लावत असतो. तर प्रत्येकानं सावध राहणं आवश्यक आहे, प्रत्येकाने दक्षता घेणं आवश्यक आहे. आणि या प्रकारची गोष्ट घडल्यास आपण स्वतः कुठल्याही गोष्टी न करता याच्यातील तज्ज्ञ मंडळी आहेत, तज्ज्ञ विभाग आहेत किंवा याचे जे ऑथराईज लोक आहेत यांच्याकडे द्यावं आणि कुठल्याही प्रकारची अफवा पसरू नये याची मात्र प्रत्येकाने दक्षता घेणं आपलं काम आहे. धन्यवाद.